हा लॅपटॉपवर काय करत असेल? नक्कीच प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन करत असणार आहे. ऋषी, काय रे, अजून जागत का बसलायस तू? नाही, प्रेझेंटेशन करायचं ना उद्या. नवीन प्रोजेक्ट आहे, त्याचं जरा प्रिपरेशन करतोय. अरे मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय की रात्रभर जागत बसावं लागेल? झोप ना. जस्ट चिल ब्रो, सगळं काही निवांत होईल. टेन्शन कसलं, थोडी रोज जागतो आणि प्रेझेंटेशन करायचं म्हणून जागतोय. अच्छा, बरं मला तरी दाखव नेमकं तू काय करतोयस ते. सी, अकॉर्डिंग टू माय पॉइंट ऑफ व्ह्यू, आपल्याला जर का कन्झ्युमरला अजून अट्रॅक्ट करायचं असेल, आपल्या कंपनी बरोबर कनेक्ट करायचं असेल, तर आपल्याला कन्झ्युमर बेनिफिटचा इक्वली विचार करणं गरजेचं आहे. आपल्या कंपनीच्या प्रॉफिट बरोबर कन्झ्युमर बेनिफिट सुद्धा तितकाच क्रुशल असणार आहे. हे आपल्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपल्याला व्यवस्थित कन्व्हे केलं पाहिजे. त्यानुसार सगळी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. आणि सी, हा प्रोजेक्ट आईचं ब्रेन चाइल्ड आहे. तुला माहिती आहे आई एन्व्हायरमेंटली किती ऍक्टिव्ह आहे. आपला रॉ मटेरियल युसेज भरपूर प्रमाणात ऑप्टिमाइज करता येऊ शकतो आणि त्याचा फायदा एन्व्हायरमेंटला होईल. याच्याने ॲट द एंड कंपनीचंच गुडविल सुधारणार आहे, आपल्या कंपनीचा प्रॉफिट सुद्धा सुधारेल. मी कोटेशनच त्यानुसार ड्राफ्ट करतोय. आय एम शुअर हे आईला आवडेल. आणि कंपनीचं फ्युचर बघता. अरे वा ऋषी, नाही चांगलं आहे. म्हणजे अजून तू प्रेझेंटमध्ये सुद्धा नीट सेट झाला नाहीस आणि फ्युचरचा विचार करायला लागलास. गुड. पण आता झोप, आराम कर. हवं तर मी तुला उद्या सकाळी मदत करतो. हां, झोप आता. चल, गुड नाईट. गुड नाईट. हा आईसमोर असाच गोड गोड आणि मोठमोठ्या गप्पा मारत राहिला तर आई लगेच त्याला फॉर होईल आणि सगळं ह्याच्या हातात देऊन बसेल. पुढे जाऊन हा माझ्या डोक्यावर बसायच्या आधीच काहीतरी केलं पाहिजे. निंगे, अयो आता ग. दादा, ऐका की, कोल्हापूरला जाणार आहे ते प्रायव्हेट गाड्या नाही तर टेम्पो अजून आहेत का? आता 10:30ची एक गेली, आता एक येणार आहे. परत कुठली आहे? 11 वाजता येईल तो. अयो 11 वाजता, लईच उशीर आहे की. हो, तो भाजीपाल्याची गाडी आहे ना. खंबळे, मी काय म्हणतोय, नाहीतर आपण उद्या सकाळच्या बसनं जाऊया. थांब की जरा वेळ थांबून बघूया, मग ठरवूया. पण मला असं वाटतंय जे गावल ते वाहनाने जाऊया आता आपण गावाला. कमळे, ही माकडं कोण आहेत ग उगाच त्रास देणारी? जाऊ दे, उगा लक्ष नको देऊ. चल आपण पुढे थांबू. राजन, हे असं कसं झालं रे राजन? सकाळपर्यंत सगळं ठीक होतं. काय म्हणून ते बाहेर पडले काय माहिती. ही सगळी चूक ना सुहासची. अक्कल नाही त्या मूर्ख माणसाला. काय गरज होती बाबांना घेऊन जायची? ठीक आहे, घेऊन गेला ना, मग त्यांची काळजी तरी करायची होती, तीही नाही. राजन ऐक ना, डॉक्टर काय बोलले? बरे होतील ना बाबा? म्हणजे त्यांची आता कंडिशन कशी आहे? डॉक्टरांनी 48 तास जरा क्रिटिकल आहे असं सांगितलं. पण एक आहे की बाबांच्या तब्येतीत जरा सुधारणा झाली. आधी बाबा व्हेंटिलेटरवर होते, पण आता ऑक्सिजन मास्क लावलाय. राजन, बाबा बरे होतील ना रे? बाबांना काही होणार नाही. बाबा ठीक होतील. बाय द वे, आजोबांना बघायला अजून कोणी आलं नाहीये ना? कोणी येणार होतं का? आपल्या व्यतिरिक्त इथे ते कोणी नाहीये. डॅड, एनिवे, आजोबा कसे आहेत आता? मला त्यांना ना भेटायचंय, मला बघायचंय त्यांना. आम्ही बाबांना बघू शकतो का रे? प्लीज. पण ICU मध्ये जास्त वेळ थांबता येणार नाही तुम्हाला. 2 मिनिटं बघा आणि लगेच बाहेर या. हां, आजी,
आजी तू टेन्शन नको घेऊस. आजोबा बरे होतील. आणि तू काही झालं ना तरी पुन्हा ते शॉकमध्ये नको जाऊ हां. नाही तर तुला पण ॲडमिट करावं लागेल आजी. बट डोंट वरी, मी तुझी काळजी घेईन हां. अनिका, आपल्याला ना जास्त ICU मध्ये थांबता नाही येणार. चल चल चल, तू ये बाळा ये. काळजी घे. या दोघे का आल्या तिथे मला मनस्ताप द्यायला. अनिकाला तर कुठे कसं बोलावं कसं वागावं अक्कलच नाहीये. आई त्या बाबांना बघून लगेच जातील. नको टेन्शन घेऊस. हे काय, भेटायची वेळ संपली आहे. तुम्ही आता पेशंटला भेटू नाही शकत. नर्स प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ते माझे आजोबा आहे, मला भेटू द्या. अहो पण जर डॉक्टरांनी पाहिले तर ते चिडतील आमच्यावर. तुम्ही नंतर या बघू. सिस्टर प्लीज, माझे आजोबा आहेत, ते मला भेटू द्या. व्हॉट इफ मला उद्या त्यांना भेटायचा चान्सच नाही मिळाला तर? असं नका बोलू. ट्राय टू अंडरस्टँड. तुमच्याही घरी आजोबा असतीलच ना? आणि व्हॉट इफ तेही आजोबा असे ICU मध्ये ॲडमिट असतील तर? मग तुम्ही काय कराल? मला त्यांची काळजी असेलच ना? काळजी कराल का त्यांचा ऑफ होण्याचा वेट कराल? अनिका, नर्स, तुम्ही किती काम करता? थकला असाल ना ड्युटीवर? एक काम करा, थांबा. हे 1000 रुपये हे घे आणि कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खा. ओके, तुला बरं वाटेल जरा. घे घे घे. जा. ठीक आहे, पण फक्त 10 मिनिटं. हो, डन. जा. बाय. हा म्हातारा कसं चिप पडू दे ना. पण यार, ही सिच्युएशन तर कॉलशॉपसाठी गोल्डन चान्स झाली ना. लगेच आता म्हातारा आजारी पडलाय म्हटल्यावर काय करेल? तिच्या गावाचं ते गावठी तेल बिल आणेल आणि देईल अन्नपूर्णा आजीच्या हातात असं थांबून. हिप्नोटाईज करता तर येतच तिला. अनिका, तुला फ्युचर प्रेडिक्ट होतं का? नाही ना? कसं आहे, हे केव्हा होणार राजा? जेव्हा हा म्हातारा असा बसेल. पण डॉक्टर काय बोलेत? फक्त 48 आवर्स. आणि त्याची अवस्था बघ, वाटतंय जगेल? मला नाही वाटत. तू पण ना इडियट सारखीच बोलते. वाय वेट फॉर 48 आवर्स? आत्ताचा ऑक्सिजन मास्क असा बाजूला काढूया आणि गेम ओव्हर करूया. अनिका प्लीज, तू काही करू नको, गडबड करशील, सोडून दे. मॉम प्लीज, मला आता रिस्क नाही घ्यायची आहे ग. तू अंडरस्टँड कर ना यार. रिअली हेट कमळी. मला ना ती अजिबात आवडत नाही. मला ना तिचे आपल्याकडे येण्याचे सगळे रस्ते बंद करायचे. याला सतत काहीतरी होत असतं आणि मग ती सतत ती अन्नपूर्णा आजी डिप्रेशनमध्ये जात राहते. आणि मग ती एकदा डिप्रेशनमध्ये गेली की या गावछाप सारख्या सॅड लोकांना घरी आणत बसते. बास झाले ते गरीब लोक. त्यामुळे आता बास. प्लीज प्लीज मला रिस्क नको घेऊ देऊ. मला ना गेम ओव्हर करू दे. याचा गेम ओव्हर झाला की ती गावछाप पण आपल्या घरी येणार नाही. तिचे डोअर्स क्लोज्ड.